कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडप आणि परिसर पुन्हा चॉकअप झाला आहे. काही दिवसच मोकळा श्वास घेतलेल्या या परिसर पुन्हा अतिक्रमणानं बहरला आहे. भाडेपावतीच्या नावाखाली या ठिकाणी रुबाबात अतिक्रमणं थाटली आहेत. महापालिका प्रशासनाने यापूर्वी केलेल्या अतिक्रमण कारवाईला उत्तराला उत्तर देत विक्रेत्यांनी अखेर आपलीच या ठिकाणी मर्जी चालत असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. अंबाबाई मंदिराला लागून दुकाने थाटल्यानं मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ठेपला आहे. कोल्हापूर शहरात अतिक्रमण मोहीम कठोरपणे राबवणाऱ्या महापौर रुपाराणी निकम यांना आता हे विदारक दृश्य दिसत नसेल का, असा संतप्त सवाल नागरिकातून व्यक्त होताना दिसत आहे. महापालिकेच्या वतीनं भवानी मंडप आणि परिसर प्रशासनानं केलेल्या धडक कारवाईत अतिक्रमणातून मुक्त करण्यात आला होता, ज्यामुळे परिसरानं मोकळा श्वास घेतला होता. परिसर मोकळा झाल्यानं भवानी मंडपाची सुंदरता उठून दिसत होती. दुकानांचे फलक, हातगाड्या, रस्त्यावरील दुकानांनी आपला पुन्हा थाट मांडला आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना या दुकानाच्या अडथळ्यातून मार्ग काढत जावं लागतं. भाडेपावतीच्या नावाखाली ही दुकानं पुन्हा बहरली असल्याचं बोललं जात आहे. जागा नेमकी कुणाची हा प्रश्न जरी समोर उभा राहत असला तरी महापालिकेनं यापूर्वी कोणत्या अधिकारात कारवाई केली आणि आता पुन्हा अतिक्रमणे झाली असताना महापालिका प्रशासन गप्प का, असा प्रश्न नागरिकातून चर्चेला जात आहे.